नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिपब्लिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी राहुल खोत आपलं स्वागत करतो। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 1857च्या उठावाला सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण 1857च्या उठावाची कारणं बघत होतो। त्यामध्ये आपण सामाजिक कारणं बघितली आहेत, आर्थिक बघितले आहेत, तसेच राजकीय बघितलेले आहेत। आज आपण बघणार आहोत किंवा आता आपण बघणार आहोत जी की लष्करी कारणं। लष्करी कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण होतं भारतीय सैनिकांना उच्च पदावर नियुक्ती नव्हती, तसेच बढती सुद्धा दिली जात नसायची। म्हणजेच काय, उच्च पदावरती त्यांची नियुक्ती नव्हती, म्हणजे भारतीय सैनिकांना फक्त सैनिक म्हणूनच राहायचं। आणि उच्च पदावरती कोणाला बढती असायची तर ब्रिटिश सैनिकांना उच्च पदावरती बढती असायची। तसेच त्यांना मोठ्या मोठ्या जे काही पद आहेत ती पदं फक्त आणि फक्त ब्रिटिश सैनिक किंवा ब्रिटिश अधिकारीच घेत होते। यामुळे भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला पाहायला मिळतो। दुसरं कारण आहे इंग्रजांच्या तुलनेत कमी पगार होता आणि कमी भत्ते होते। म्हणजे इंग्रज सैनिक आणि भारतीय सैनिक ह्या दोघांची तुलना करता भारतीय सैनिकांना सगळ्यात कमी पगार असायचा आणि ब्रिटिश सैनिक जो आहे त्याला जास्तीत जास्त पगार दिला जात असायचा। मग ह्याचा सुद्धा राग त्या सैनिकांच्या मनात असलेला आपल्याला पाहायला मिळतो। तिसरं कारण आहे भारतीय सैनिकांना घृणास्पद वागणूक दिली जात असायची, त्यांना शिवीगाळ केली जात असायची, त्यांच्याबरोबर अरेरावीची भाषा केली जात असायची। मग ह्या सगळ्या गोष्टी भारतीय सैनिकांना पचत नव्हत्या आणि भारतीय सैनिकांना म्हणून ह्या भारतीय सैनिकांच्या मध्ये काय झालं आहे, असंतोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणूनच त्यांनी 1857चा उठाव यामध्ये सहभाग घेतलेला पाहायला मिळतो। तसेच बंगाल सेनेमध्ये अवध सैनिकांची संख्या जास्त होती। आता हे कसं कारण झालं तर आपण बघितलं बघा मागच्या व्हिडिओमध्ये की अवध 1856 साली खालसा करण्यात आलं होतं। कशासाठी, जे काही अंतर्गत कारभार होता तो कारभार त्यांचा व्यवस्थित चालत नाही, या कारणास्तव अवधला सुद्धा त्यांनी काय केलं होतं, खालसा केलं होतं। आणि तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं बंगालच्या सेनेमध्ये अवध सैनिकांची संख्या जास्त होती आणि तेच कारण समोर ठेवून या सैनिकांनी सुद्धा 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतलेला पाहायला मिळतो। ठीक आहे। त्यानंतर आपण बघतोय शीख सैनिकांना भरती करून घेताना दिलेलं आश्वासन जे काही त्यांनी पाळलेलं नाही। म्हणजेच काय, त्यांना भरती करून घेत असताना त्यांना काय सांगितलं होतं, आम्ही तुमची दाढी काढायला लावणार नाही, आम्ही तुमची पगडी काढायला लावणार नाही, तुमच्या कानातील कुंडलं आम्ही काढायला लावणार नाही आणि तुमचं जे काही शस्त्र आहे ते तुम्हाला बाळगू दिलं जाईल। म्हणजे ही जी आश्वासनं होती सुरुवातीला त्यांनी दिली होती, पण भरती करून झाल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, त्यांना ती सक्ती केली आहे की त्यांना कानातील कुंडलं काढायला लावलेली आहेत, त्यांना दाढी काढायला लावलेली आहे, तसेच त्यांची पगडी काढायला लावली आहे। म्हणजे हे सगळे त्यांच्यासाठी धार्मिक बाबीवरती या गोष्टी सगळ्या आल्या होत्या आणि त्याचमुळं ते शीख सैनिकांमध्ये सुद्धा असंतोष निर्माण झालेला पाहायला मिळतो। ठीक आहे। त्यानंतर आणखीन महत्त्वाचं कारण आहे जे काही सैनिक आहेत त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची सक्ती। म्हणजेच काय, तुम्ही जर ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर आम्ही तुम्हाला काय मिळणार होतं, ब्रिटिश सैनिकांप्रमाणे सर्व अधिकार मिळणार होते। ठीक आहे। म्हणजे त्यामुळे भारतीय सैनिकांवरती धर्म बदल करण्यासाठी काय केली होती, सक्ती केली जात असायची। यामुळे सुद्धा ह्या लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता। आणि सगळ्यात आणखीन महत्त्वाचं होतं समुद्र पर्यटनाची सक्ती। आता समुद्र पर्यटन म्हणजेच काय, भारतीय सामाजिक चालीरीतींमध्ये गोष्ट होती, जर समुद्र पर्यटन करून दुसरीकडे गेलं तर काय होत होतं, तर आपला धर्म भ्रष्ट होत होता। म्हणजे जे सैनिक समुद्र पर्यटन करून दुसऱ्या देशामध्ये लढण्यासाठी जात होते त्या सैनिक जे परत आले असतील तर परत आल्यानंतर त्यांना समाजामध्ये स्थान दिलं जात नसायचं, त्यांना वाळीत टाकलं जात असायचं। ह्या भीतीपोटी भारतीय सैनिक समुद्र पर्यटनासाठी विरोध करत होते। पण समुद्र पर्यटन करणं हा काय केला होता, त्यांनी सक्तीचा मुद्दा करून ठेवला होता। त्याचमुळं भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला पाहायला मिळतो। ओके, ही काही कारणं आहेत जे आपल्याला लष्करी कारणं सांगता येतील। ओके, मग एवढी सगळी कारणं झाली, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं तर ते होतं तत्कालीन कारण। आता तत्कालीन कारण काय होतं की तत्कालीन कारण असं होतं की नवीन एक रॉयल एनफिल्ड नावाची बंदूक त्यांनी आणली होती आणि त्या रॉयल एनफिल्ड नावाच्या बंदुकीला काय होतं, गाय आणि डुक्कर ह्यांच्या चरबीची काडतुसं होती आणि तीच काडतुसं काय करावी लागत होती, दातानं तोडावी लागत होती। म्हणजेच हिंदूंसाठी गाय पवित्र आहे आणि मुस्लिमांसाठी डुक्कर निषिद्ध आहे। मग ज्या वेळेला ते दातानं तोडलं जाईल तेव्हा धर्मभ्रष्ट होईल। ओके, त्यामुळं ते भारतीय सैनिकांनी त्या गोष्टीला काय केला होता, विरोध केला होता आणि हे एक तत्कालीन कारण म्हणून हे रॉयल एनफिल्ड बंदुकीकडे आपण बघू शकतो आणि त्याचमुळं हा 1857चा उठाव झालेला पाहायला मिळतो।
ओके, मग 1857चा उठाव झाला, त्याची कारणं सुद्धा झाली. मग आता या 1857च्या उठावाचे काही परिणाम पण असू शकतात. ओके, उठाव आहे, कारण आहेत, तर परिणाम सुद्धा असणार. म्हणजेच मग आता आपण काय बघणार आहोत, 1857च्या उठावाचे परिणाम. आता परिणामांमध्ये बघायचं झालं तर पहिला परिणाम सांगता येतील की साम्राज्यवादी धोरणाचा अंत. म्हणजे कंपनीचं जे साम्राज्यवादी धोरण होतं त्या साम्राज्यवादी धोरणाचा अंत करण्यात आला. म्हणजेच काय, इथून पुढं कोणत्याही प्रकारचा साम्राज्यवाद केला जाणार नाही, म्हणजे साम्राज्य वाढवलं जाणार नाही, हे 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी ठरवलं होतं. ओके, म्हणजे साम्राज्यवादी धोरणाचा अंत. दुसरा परिणाम काय आहे, प्रशासन, म्हणजे भारतीय प्रशासनाचे जे अधिकार आहेत ते कंपनीकडून आता कोणाकडे गेले आहेत, ब्रिटिश राजपदाकडे गेले आहेत. म्हणजे ब्रिटिशची राणी जी होती त्या राणीकडे काय केले आहेत, सगळे अधिकार गेलेले पाहायला मिळतात. म्हणजे आधी कोण बघत होतं हे सगळं, ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला बंद करून टाकलं आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही अधिकार आहेत ते कोणाकडे गेले आहेत, मग आता राजपदाकडे, ब्रिटिश राजपदाकडे सर्व अधिकार. म्हणजे भारतीयांचं शासन आता कोण चालणार होतं, ब्रिटिश राजपद चालणार होतं. ओके, हे कशामुळे झालं, 1857च्या उठावामुळे. तिसरं, गव्हर्नर जनरल याचं आणखीन एक पदनाम करण्यात आलं, त्याचं नाव आहे व्हाईसरॉय. गव्हर्नर जनरल याचं आणखीन एक पदनाम करण्यात आलं, त्याचं नाव आहे व्हाईसरॉय. आणि पहिला व्हाईसरॉय कोण आहे, तर तो आहे कॅनिंग. जर तुम्हाला विचारलं शेवटचा गव्हर्नर जनरल कोण, तर तो सुद्धा आहे कॅनिंग. आणि पहिला व्हाईसरॉय कोण, तर तो आहे कॅनिंग. म्हणजे 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर तो होता लॉर्ड कॅनिंग. ओके, त्यानंतर इंग्लंडमध्ये भारत सचिव नियुक्त करण्यात आला. भारत सचिव म्हणजे सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया. ओके, ह्या एक भारत सचिव नावाचा एक अधिकारी कुठे नेमण्यात आला, इंग्लंडमध्ये नेमण्यात आला. ओके, तो काय करणार होता, भारताचं प्रशासन बघणार होता. म्हणजेच व्हाईसरॉयनं डायरेक्ट आता कोणाला रिपोर्ट करायचा होता, भारत सचिवला. आणि भारत सचिव कोणाला सांगणार होता, मग राणीकडे. म्हणजे भारतातून डायरेक्ट रिपोर्ट कुठं केला जाणार होता, ब्रिटनला. आता ईस्ट इंडिया कंपनीकडे काही काम नव्हतं. ओके, म्हणजे भारताचं प्रशासन बघण्यासाठी इंग्लंडमध्ये भारत सचिव नावाचं एक नवीन पद तयार करण्यात आलं आणि त्याला मदतीसाठी एक 15 सदस्यीय सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आलं. मग त्यामध्ये कंपनीचे 7, जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती त्यामधले 7 अधिकारी नेमण्यात आले होते आणि बाकीचे जे 8 अधिकारी होते ते ब्रिटिश राजपद नेमणार होतं. ओके, असं 15 सदस्यीय एक सल्लागार मंडळ कशासाठी नेमलं होतं, ह्या भारताचा राज्यकारभार बघण्यासाठी नेमलं होतं, की ज्याला सल्लागार मंडळ होतं. कुणाला सल्ला देणार होतं, तर भारत सचिवाला सल्ला देणार होता. ओके, त्यानंतर 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीचा एक जाहीरनामा झाला आणि तो जाहीरनामा अलाहाबाद येथील दरबारामध्ये लॉर्ड कॅनिंग यानं वाचून दाखवला. राणीचा जाहीरनामा. ह्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार सगळ्या गोष्टी घडण्यात आलेल्या आहेत. कोणत्या, तर त्यामध्ये कोणताही भेदभाव न करता त्यांची प्रतिष्ठा राखून त्यांचा गौरव ठेवून काय करण्यात येईल, नियुक्त्या करण्यात येतील. कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येणार नाही. ज्याची गुणवत्ता आहे त्यालाच आपण काय करणार आहोत, काम देणार आहोत, असं राणीनं सांगितलं होतं त्या जाहीरनाम्यामध्ये. ओके, आणखीन महत्त्वाचं काय झालं, सैनिकांचं प्रमाण आहे हे भारतामध्ये 1:2 करण्यात आलं. ओके, म्हणजे 1 ब्रिटिश सैनिक असेल तर भारतीय 2 सैनिक असतील. अगोदर हे प्रमाण किती होतं, 1:6 हे प्रमाण होतं. म्हणजे भारताचे 6 सैनिक आणि ब्रिटिशांचा 1 सैनिक असं होतं. पण आत्ता ह्या 1857च्या उठावानंतर काय करण्यात आलं, 2 भारतीय सैनिक आणि 1 ब्रिटिश सैनिक असं करण्यात आलं. आणि मुंबई आणि मद्रास ह्या 2 ठिकाणी ते प्रमाण होतं 1:3. ओके, 3 भारतीय सैनिक आणि 1 ब्रिटिश सैनिक, अशा पद्धतीचं हे प्रमाण आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके, अशा पद्धतीनं आपण ह्या 1857चा उठाव बघितलेला आहे. तसंच ह्या 1857च्या उठावामध्ये आणखीन महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत का, तर आहेत. तर काय आहे, तर ह्या उठावाचं प्रतीक काय होतं, तर कमळ व चपाती. हे 1857च्या उठावाचं आपल्याला काय सांगता येते, प्रतीक सांगता येते. ओके, मग अशा पद्धतीनं आपल्याला 1857च्या उठावासंबंधात पुढील लेक्चरमध्ये काही गोष्टी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.